तिसरा मुद्दा किंवा तिसरा प्रश्न जो नैतिकदृष्ट्या मला महत्वाचा वाटतो तो म्हणजे ज्या वेळेला लोकांनी चर्चा केली ना याच्यावरती किंवा स्टेटस ठेवलेले आहेत, अरे ती IPS आहे, ती ऑल इंडिया लेवलची परीक्षा पास झालेली आहे आणि तिचा डिसरिस्पेक्ट करतोस. बरोबर आहे, ऑल इंडिया लेवलच्या ऑफिसरचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, त्यांची डिग्निटी मेंटेन ठेवली पाहिजे. पण ती तशा प्रकारची ऑल इंडिया लेवलचे ऑफिसर आहेत तरी सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे. सामान्यातील सामान्य माणसाला प्रतिष्ठा असते आणि ती सामान्यातील सामान्य माणसाची प्रतिष्ठा जपली पाहिजे ही गोष्ट जेव्हा बिंबवली जाईल आणि कायदा आणि व्यवस्था सर्वांना समान पातळीवरती वागवेल तेव्हा या देशामधील खरा बदल दिसून येईल. त्यामुळे या प्रकरणातील कायदेशीर आणि नैतिक बाजू जितकं बोललं जाते त्याच्या पलीकडची आहे. स्वातंत्र्य, समता आणि प्रतिष्ठा ही तत्वे या देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवणं हे जास्त व्यापक काम आहे आणि ते होण्यासाठी राजकारणी देशातील छोटे आणि सामान्य जनतेचा अधिकार व्यापक होणं अधिक गरजेचं आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, यापासून आपल्या संविधानाची सुरुवात होते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी सुद्धा आपण जनसेवक आहोत, लोकसेवक आहोत आणि या वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताच्या लोकांसाठी त्यांच्या आकांक्षेसाठी काम करतो हे लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे.